नाही वाटण ते खायला. वाटण ते खायला. हा. तुम्ही त्याचा आनंद घेता का होता? मग कसं हो? घेता ना. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव तुमचं? भीमा टावरे. भीमा तावरे. माऊली मला सांगा, तुम्ही पहिली वारी कोणत्या वर्षी केली? 62 साली. 1962 साली. हा. तुमचा जन्म कधीचा आहे? जन्म 40-39 40-39. 47 आपलं 87 चालू आहे. 87 वय तुमचं आता चालू आहे. हा. बोला आता. आमचा मुक्काम लोणंदला होता. त्या दिवशी खडकवासला फुटला, पुन्हा वाहिलं. तुम्हाला कुठे समजलं ते? तिथं लोणंद मध्ये स्टेशनला फोन आला होता आणि मग तिथून एक आगीन गाडी, तिथं रेल्वे स्टेशन आहे, तिथून आगीन गाडी परत पुण्याला फुकट दिली. मग तुम्ही तिथून माघारी गेला का? नाही ती पुण्यातली लोक गेली. पुण्यातली लोक माघारी गेली. हा. आणि तुम्ही? आम्ही कायला जाऊ? नाही ना. आम्ही इकडं माऊलीच्या तिथं गाव आहे आमचं, आळंदीच्या जवळ. बरं बरं. तुम्हाला असं कधी वाटलं का 1962 सालापासून की आता वारी बास, परत वारी करायची नाही, असं कधी वाटलं का? अहो लय आनंद होतोय मला. घरी दम न घेत नाही, पालखी निघाली हो. होय. हा. मग कधी वारी चुकली का तुमची? नाही, मध्ये 2 वर्ष चुकलेली. मुंबईला गेलो होतो, तिकडून राजा नव्हती भेट. रजा भेटली नव्हती का? म्हणजे तुम्ही कामाला होता का? हा. कुठं? मुंबईला. मुंबईला. बर. तुम्ही आता देहू पासून आलाय, बरोबर ना? देहू पासून इथपर्यंत सगळ्यात जास्त खायला तुम्हाला काय आवडलं? एकच सांगायचं मला, काय सगळ्यात जास्त आवडलं आणि का आवडलं? आवा भाकरीन कालवण. भाकरीन भाजीच, म्हणजे जे आपल्या घरचं आहे तेच आवडलं, बरोबर ना? तेच आवडत. म्हणजे शेवटी घरचं ते घरचंच असतं. मित्रांनो, या ठिकाणी बघा, ही संपूर्ण दिंडी 1962 साली सुरू झालेली दिंडीची परंपरा. आणि मित्रांनो, या ठिकाणी बघा, आपण पाहतोय की मी आता सांगितलं की 1984 चा माझा जन्म आहे आणि बाबांची वारी सुरू झाली 1962 साली. मित्रांनो, खरंच हे वाखण्याजोग आहे की अशी पिढी होऊन गेली, त्यामुळंच वारीची ही परंपरा अखंडित या ठिकाणी चालू आहे. माऊली मला सांगा, पहिल्या वारीला तुम्ही ज्या वेळेस आला, ती वारी आणि आत्ताची वारी याच्यात काय फरक जाणवतोय तुम्हाला? अहो तेव्हा काहीच वाटत नव्हतं ना. आता काय शेवटची वारी. का माऊली असं म्हणताय? आता हे गुडघे गेले काय करता. बरं. म्हणजे त्यावेळेच्या सुविधा ज्या मिळायच्या आणि आत्ताच्या सुविधा यात तुम्हाला काय फरक जाणवतोय? अहो हे सगळं गुडघं असं असतं, अंग होतंय, बरंच चालवतो. आजची जी तरुण पिढी आहे, जी तरुण मुलं आहेत, त्यांना वारी करण्यासाठी तुम्ही काय सांगू शकता का? मग कसं काय सांगणार तुम्ही वारी तरुण घेऊन येणार एकदा वारीला? नाही, दुसरी जी बाकी समाजातील तरुण मुलं आहेत बाकीची, त्यांना काय सांगणार? त्यांना काय करायचं आपल्याला? काय नाही, पण तुम्ही एक उपदेश करा ना की बाबा तुम्ही वारीला या ना. सांगतो ना तसं मग सांगाल तसं काय सांगू शकता? आता देवाला जा पंढरपूरला. वारीला आल्यावर काय काय होतं सांगा बरं थोडस. काय काय? तो तारणारा मारणारा तोच आहे. तारणारा आणि मारणारा तोच आहे. त्याच्या करता काहीतरी करा, देवाला जा पंढरपूरला. बरं, मला माऊली असं एक सांगा, तुम्ही जवळजवळ 50 वर्षापेक्षा जास्त वारी केली आहे. एखादा असा आठवण आहे का एखादी अशी की तुम्ही कधीच विसरणार नाही ती? अहो कसंही एखादी आठवण सांगा बरं. अशी एखादी घटना सांगा वारीतली. आम्ही पाय होतो, दिंडीत नव्हतो तेव्हा. मग तसली एखादी आठवण सांगा ना अशी. पंढरपूर मध्ये गेलो का एकटाच भजन करीत राहायचो. अजून तास, 1.5 तास, 2 तास आपलं तिकडे जायचो, दगडाचं टाळ घ्यायचो, बसायचो भजन म्हणत. टाळ कसले असायचे? दगडाचे टाळ घेतलं, वाजवलं ना त्यावेळेस. तो आनंद आणि आत्ताचा आनंद यात खूप फरक आहे का? मग कसं, बरोबर ना? आता कायचं टाळ, कायचं काळाचा आता नाही. तुमच्या घरामध्ये अजून कोण कोण वारी करतं? कोण नाही, तुम्ही एकटंच. तुमच्या पाठीमागा तुमचं आता हे कोण चालवणार सगळं वारीचं? कायची 2 मुलं आहेत, योग्य मुंबईला, योग्य
तुम्ही त्यांना कधी म्हटलं नाही का वारीला जा म्हणून म्हणणार आहे आता म्हणणार आहे ना? झालो का हा. त्यांना सांगणार आहे की तुम्ही वारी हा करायचीच? मी गाडी बिडी त्यांना घेऊन देणार एकदा पंढरपूरला अख्खे कुटुंब घेऊन येणार आहे हा आणि काय सांगणार? तुमच्या होत असेल तर करा. बर माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली या महाराजांना तुम्ही कधीपासून ओळखता? मी जवळजवळ आता 30 वर्षापासून ओळखतो मला. 30 वर्षापासून. हा. मग तुम्ही वारी कधीपासून करताय? आम्ही त्यांच्या बरोबरच वारीला लागलेलो आहे. तुम्ही ते एकत्र वारी करताय? आमच्या आधी त्यांची जवळजवळ 10 वर्षाची वारी. 10 वर्षाची. मग तुम्हाला तुमच्यापेक्षा वयाने मोठे येते. हो. पण त्यावेळेची वारी आणि आताची वारी यात काही फरक आहे का हो? बराच फरक. काय एखादं उदाहरण सांगा की. त्या काळातल्या वारीत आहे ना, म्हणजे एवढ्या दिंड्या नव्हत्या. हा पहिला मुद्दा म्हणजे गाड्यांची सोय नव्हती. हा दिंड्या म्हणजे असं बोज घेऊन डोक्यावर चालायचं. हा सगळं काय असं 15 दिवसाची सामग्री जेवणा खावणाची डोक्यावर घ्यायची. हा तव पळपूट लाटणं काय लागतं आपल्याला, जे स्वयंपाकासाठी वस्तू त्या सगळ्या पिशीत भरायच्या, त्या डोक्यावर घ्यायच्या आणि वाटणे जिथं आपल्याला भूक लागेल तिथं स्वतः हाताने करून खायचं. असा पहिला रिवाज होता. पहिल्या अशा दिंड्या नव्हत्या, आचारी नव्हतं, जेवण नव्हती, हे पूर्वीला काही नव्हतं. आम्ही त्या काळात सुरू दिंडीला पहिल्यांदा आलो त्या काळात. आणि मग त्याच्यानंतर आता जे आहे ना, आता सगळी काय दिंड्या झाल्या, आपल्या जवळ भोजन आहे काय ना, फक्त भोजन करायचं, आईचं जेवण खायचं, पुढं आचारी स्वयंपाक करत्या, सगळं करते. सगळी व्यवस्था आता व्यवस्थित आहे, पहिल्यापेक्षा खूप चांगली. चांगले. मग पण हे मला एक सांगा, त्या काळचा आनंद आणि आजचा आनंद यातलं चांगलं काय हो? आताचा आनंद खूप मोठा आहे. त्या काळामध्ये भजन करायला मिळत नव्हतं, हा कारण ते भोजन खूप असायचं. हा त्यानेच माणूस दमून जायचं. भजन कसं करणार? हा म्हणजे भजन करण्यासाठी त्यावेळी जास्त वेळ नव्हताच, भजनच होत नव्हतं. पण मला सांगा ना, त्यावेळेस लोक मर्यादितच होती, हा बरोबर ना? होती. आता मात्र तुम्ही पाहिलं हा. तर मुंगी सारखी लोक आहेत हो. दिंडीला. आहे. तो काळ आणि आताचा काळ यात बराच फरक आहे, हा. बरोबर ना? आहे ना. या दिंडीमध्ये तुम्ही जर पाहिलं हा. की अनेक लोक याच्यात सर्व प्रकार चालतात. हा. म्हणजे काही जण दिंडीसाठी येतात, म्हणजे चांगल्या कामासाठी येतात. याच्यात वेगवेगळ्या प्रकारची लोक पण येतात बघा. तुम्ही कोण हो. चोरी करण्यासाठी येते हा. किंवा अजून अन्य गोष्टी. तसं त्या काळात काढायचं का? नाही, त्या काळात ते पण होतं. हा पण कसं आहे, या वारीचा एक अनुभव असा आहे, हा काही त्या चोख